घर मालकांना मोठा दिलासा, घराच्या मालकी हक्कांवर सोसायटीला अधिकार नाही. मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल. बिल्डरकडून जमीन हस्तांतरित करताना होणाऱ्या अडवणुकीला मुंबई उच्च न्यायालयाने आज चांगलंच चोप दिलेलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने गृहनिर्माण संस्थांच्या हिताचा एक मोठा निकाल दिला असून इमारतीचे डीम्ड कन्व्हेन्स म्हणजे केवळ बांधकामाखालील जमीन नसून त्यात सोसायटीच्या आवारातील मोकळी जागा आणि रिक्रिएशन ग्राउंडचा आजीचा हिस्सा मिळणं हे देखील आहे. तर भाईंदर येथील राशेष कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी जिल्हा उपनिबंधकाच्या निर्णयाला दिलेल्या आव्हानानंतर न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी 34 पानी हा निकाल जाहीर केला. मुंबई उच्च न्यायालयाने गृहनिर्माण संस्थांच्या हिताचा एक मोठा निकाल दिला असून इमारतीचे डीम्ड कन्व्हेन्स म्हणजे केवळ बांधकामाखालील जमीन नसून त्या सोसायटीच्या आवारातील मोकळी जागा जी आहे, रिक्रिएशन ग्राउंड जे आहे त्याचा हिस्सा मिळणं हा देखील सोसायटीचा कायदेशीर अधिकार असल्याचं स्पष्ट केलं आहे. भाईंदर येथील राशेष कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीनं जिल्हा उपनिबंधकाच्या निर्णयाला दिलेल्या आव्हानानंतर न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी हा निर्णय जाहीर केला. मुंबई हायकोर्टाचा मोठा निकाल काय आहे माहिती आहे का? तर गृहनिर्माण संस्थांना मोकळ्या जागेवर हक्क मिळणार आहेत. मागे सोसायटी किंवा मोकळी जागा असू शकते. मुंबई हायकोर्टाचा एक असा निकाल आलाय ज्याने राज्यातील हजारो गृहनिर्माण संस्थांच्या चेहऱ्यावर आनंद आणलाय. बिल्डरकडून घर घेतल्यानंतरही डीम्ड कन्व्हेन्स करताना मोकळ्या जागेसाठी धावपळ करावी लागते, बरोबर आहे ना? पण आता बिल्डरची मनमानी चालणार नाहीये. न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी स्पष्ट केलंय की डीम्ड कन्व्हेन्स म्हणजे फक्त इमारतीचा सांगाडा नाहीये, तर त्याभोवती जी मोकळी जागा आहे आणि रिक्रिएशन ग्राउंड जे आहे त्यावरही सोसायटीचा हक्क आहे. हे प्रकरण ह्याच्यातून दिसून येतं. जिल्हा उपनिबंधकांनी केवळ इमारतीखालील जागेचे कन्व्हेन्स मंजूर केलं होतं, पण सोसायटीची मोकळी जागा नाकारली होती आणि या निर्णयाला सोसायटीने हायकोर्टामध्ये चॅलेंज केलं. कोर्टाने मोफा कायद्याचा हवाला देत सांगितलं की बिल्डर केवळ इमारतीचा पाया हस्तांतरित करून मोकळी जागा स्वतःकडे ठेवून घेऊ शकत नाही. इमारतीच्या वापरासाठी आवश्यक असलेले पार्किंग आहे, अग्निशमन दलाची जागा असेल किंवा लेआउटमधील जी मोकळी जागा आहे ती, हे सर्व सोसायटीचा एक अविभाज्य भाग आहे. आणि या निकालाचे फायदे काय असणार आहेत? तर एक म्हणजे आता तुम्हाला सोसायटीच्या आवारातील जागा, बागा, पार्किंग अशा मोकळ्या जागांवरती कायदेशीर मालकी मिळणार आहे. बिल्डरची मनमानी थांबणार आहे. बिल्डर आता मोकळी जागा थर्ड पार्टीला विकू शकणार नाही. कोर्टाने प्रशासनाला 8 आठवड्यांमध्ये सुधारित कन्व्हेन्स प्रमाणपत्र देण्याचे आदेश देखील दिलेले आहेत. जर तुमच्या सोसायटीचे डीम कन्व्हेन्स झाले नसेल किंवा केवळ इमारतीपुरतेच झालेले असेल तर आता या निकालाचा दाखला तुम्ही घेऊन तुमचे हक्क मिळवू शकता. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, अशाच महत्त्वाच्या कायदेशीर अपडेटसाठी चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, हे नक्की विसरू नका. दाखवलेली माहिती एप्रिल 2026 मधील मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालावर आधारित आहे. तुम्हाला या विषयावर अधिक जर स्पष्टता हवी असेल तर मला सांगा. तुमच्या सोसायटीचे डीम कन्व्हेन्स पूर्ण झाले आहे का? बिल्डरने मोकळी जागा जी आहे ती अद्याप सोसायटीच्या नावावर हस्तांतरित केली आहे का? मी तुम्हाला कायदेशीर प्रक्रियेबद्दल अधिक माहिती देण्याचा प्रयत्न नक्की करेन. धन्यवाद.